मंडळी, भारतानं अलीकडच्या काळातलं शेवटचं युद्ध आहे ना, ते लढलं 1999 साली. कारगिल आणि आसपासच्या परिसरात ते युद्ध झालं होतं. आता तुम्ही म्हणाल की महापालिकेचे महायुद्धे या सेगमेंटमध्ये युद्ध कुठून आलं? तर त्याचं असं आहे की सध्या चंद्रपूर शहरातले अनेक परिसर आपल्याला असे आहे युद्धग्रस्त दिसत आहेत आणि त्याचं संपूर्ण श्रेय जातं ते चंद्रपूर महापालिका आणि संबंधित कंत्राटदारांना. नक्की काय चाललंय ना चंद्रपूरमध्ये ते पाहूयात आमच्या महापालिकेचे महामुद्देमधल्या चंद्रपूरच्या स्पेशल रिपोर्टमधून. शहरात एखादं विकास काम सुरू आहे म्हटलं की हल्ली अनेकदा धडकीच भरते. चंद्रपूरकरांना सुद्धा याची प्रचिती येतेच आहे. पहावं तिथं खोदून ठेवलेले रस्ते दिसत आहेत आणि काम पूर्ण झालं असलं तरी खड्डे मात्र बुजवण्याचं काम अतिशय वाईट पद्धतीनं केलेलं दिसतंय. त्यामुळे चंद्रपूरमध्ये अगदी चंद्रावर आहेत तसे खड्डे पडलेले दिसत आहेत. आता या दुरवस्थेचं कारण नेमकं काय तर तेही जाणून घेऊया. चंद्रपुरात सध्या 2 महत्वाच्या योजना राबवण्यात येत आहेत. अमृत जलपुरवठा योजना ही 270 कोटींची योजना असून त्या अंतर्गत 153 किलोमीटरची पाईपलाईन टाकली जाते. त्याचबरोबर सांडपाणी वाहतूक ही 542 कोटींची योजना देखील राबवण्यात येते. या योजनेअंतर्गत सांडपाण्यासाठी 234 किलोमीटरची पाईपलाईन टाकण्याचं काम सध्या सुरू आहे. अनेक भागांमध्ये जे मुख्य रस्ते आहे त्या भागामध्ये असे मोठमोठे खड्डे करून तिथे पाईप टाकण्यात आले आणि त्यानंतर हे बुजवण्यात आलेले आहे. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की कशा प्रकारे हे जे गड्डे आहे हे बुजवण्यात आलेले आहे. आपण जर पाहिलं तर अजूनही इथे 1-1.5 फूट खड्डे दिसत आहेत. सध्या याच्या खाली पाईप आहे आणि त्यानंतर ज्या संबंधित ठेकेदाराला हे काम दिलं आहे त्यांनी याच्यावर माती टाकून आणि बाकी सगळं सामान टाकून हे बुजवलंय. मात्र अतिशय चुकीच्या पद्धतीने हे काम होताना दिसत आहे. त्यामुळे साहजिकच लोकांना येणाऱ्या जे वाहन आहे त्यांना मोठा त्रास जो आहे तो या सर्व कामामुळे सहन करावा लागतोय. या कामांमुळे चंद्रपुरात अपघातांची संख्या देखील वाढली आहे, ज्यामुळे स्थानिक लोक प्रचंड संताप व्यक्त करतायत. आमच्या ठक्कर कॉलनीमध्ये सुद्धा आता सिमेंट रोड तयार झालेले आहेत आणि हे झाल्यानंतर परत ते फोडून हे करतील तर त्यावेळेस पूर्ण म्हणजे इथून आम्हाला जे रहदारीचा मार्ग अगदी आमचा अवरुद्ध होऊन जाईल. तर इतकी परिस्थिती वाईट आहे की आम्हाला रस्त्याने सुद्धा गाड्या काढताना अडचण होत आहे आणि किती लोक पडले आहेत त्याच्यात. हा माझा स्वतःचाही अनुभव आहे. मी जाताना माझ्या मिसेसला घेऊन जातो पण इतकी अडचणी की शेवटी बॅलन्स गेला आणि मी पडलो. पण एवढ्या घाणेरड्या पद्धतीने काम चालू आहे. इथे खड्डे खोदल्यानंतरही ते बुजवण्यात येऊन नाही राहिले आणि कॉलनीला जायला एकच रस्ता आहे आणि एक मागचा रस्ता आहे. त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा आहे की हा खोदून असल्यामुळे इथे एकदम अतिशय प्रचंड त्रास होऊन राहिला आणि या कॉलनीमध्ये सगळ्यात जास्त एजेड लोक राहतात. म्हणजे रिटायरमेंट झालेले सगळ्यात जास्ती लोक आहेत, त्यांना एवढा त्रास होऊन राहिला आहे. कंत्राटदार काम कसं करतोय यावर लक्ष ठेवणं ही खरं तर महापालिकेची जबाबदारी आहे. मात्र तसं होताना मात्र अजिबात दिसत नाहीये. कंत्राटदाराला तर शहर आंदण दिल्यासारखं चित्र आहे. महापालिका अधिकाऱ्यांना याबद्दल विचारल्यावर त्यांनी अपेक्षेप्रमाणे गुळगुळीत उत्तरं दिली आहेत. पण रिफिलिंग केल्यानंतर कॉम्पॅक्शन होण्याकरता थोडा कालावधी लागतो आणि कॉम्पॅक्शनच्या दरम्यान जेव्हा माती सेटल होत असते तेव्हा बट नॅचरली त्याच्यामध्ये थोडंफार प्रमाणामध्ये जी रिफिल केलेली माती ती खालती दबते. तरी आपण त्यामध्ये पुनश्च त्याच्यामध्ये माती भरून त्याला परत लेवल करण्याचे आपण काम करत असतो आणि हे झाल्यानंतर आपण रस्ता जो आहे हा पूर्ववत करून देणार आहोत पूर्ण शहरांमध्ये. मुंबई असो किंवा पुणे, नागपूर असो किंवा चंद्रपूर, मेट्रो प्रकल्प, उड्डाणपूल यांसारखी विकास कामं संपल्यावर तिथले रस्ते हे कधीच आधीसारखे होत नाहीत. कंत्राटदार केवळ दाखवण्यासाठी थातूरमातूर काम करतो आणि त्याची बिलं देखील पास होतात आणि सरकारी यंत्रणांचा लेखी विषय संपून जातो. आता त्याचा परिणाम मात्र तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांनाच आता भोगावा लागतोय. सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.